सध्या महाराष्ट्रामध्ये जे चर्चेचा विषय आहे तो म्हणजे शिवबा आणि सयाजीची जोडी. नेमकी ही जोडी काय आहे याविषयी आज आपण खुद्द त्यांच्यासोबतच आपण आज चर्चा करणार आहोत, कारण ते आपल्यासोबत आहेत. खरं तर आपण यूट्यूब चॅनलला त्यांचं अनेक एपिसोड जे आहेत ते पाहिलेले आहेत. काय सांगाल, बरेच दिवसापासूनची जी एक मैत्री आहे तुमची सयाजी शिंदे यांच्यासोबत, तर कशा पद्धतीची मैत्री आणि किती वर्षापासूनची मैत्री म्हणावी लागेल? आमची ही लहानपणापासूनची मैत्री आहे. लहानपणापासून जीवाभावा म्हणजे अगदी रानावानात खेळायला शाळेत सगळीकडे एकत्रच. आणि त्या कारणानं आमचं दोघांचं एकमेकाचं एक कट्ट असं प्रेम आपुलकी इतकी आहे की त्यानं काय केलं तरी चालतंय, मी काय केलं तरी चालतं. या कारणानं तो कधी मला बोलणार नाही, मी त्याला कधी बोललो नाही. राहिला प्रश्न, तो गेला वरपर्यंत, परंतु मी शेतीत राहिलो, तो शिकला. त्याला म्हणलं जा तू कर, तू ह्याला टचिंग करायला मी सावध होतो. तो सारखा सांगायचो साईजा कर, असू दे, पुढं सरकल्याशिवाय चालायचं नाही, भिऊ नकोस, आणि भ्याला तर तू मागं राहिलास. म्हणूनसाठी तू करत राह. ह्याप्रमाणे मी आणि सैजानं मोहर तो करत गेला, मी त्याला सांगत गेलो. आणि जेव्हा लहानपणापासून आमचं प्रेमच असतो. थोडं त्याला लागलं तरी काय झालं लगेच म्हणणार, आणि त्याने मला असे पडशील जाऊ नको तिकडे, थांब. असे आमचं म्हणजे एकमेकाचं प्रेम आहे, अजून राहणार आणि शेवटपर्यंत राहणार. आम्ही तुमचे यूट्यूबचे बरेचसे एपिसोड बघतो, त्यांच्यासोबत तुम्ही असता, अनेक मजा केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी बाहेर फिरण्याचा योग येतोय. काय पाहता त्यावेळी? काय नाही, आता हे ना मधला तू आता तुझी शेती बाद झाली, तू माझ्याबरोबर राहिल्या का, किती करतोयस तू. मग त्या कारणाने आनंद भरपूर मिळतोय. त्यानं सगळा प्रदेश सगळा भाग फिरून दाखवतोय, सगळं काय असेल ते सांगत असतो. शिवजा असं असतं, शिवजा तसं असते. आता तो हाय लेवलला गेल्या कारणाने मला काय त्याचं ऐकणं गरजेचं आहे, पण त्यानं एक प्रेमानं तू बास झालं म्हणलं, आता किती वर्ष करतोय इतकं प्रेमानं. मग त्यानं मला भरपूर फिरवतोय, हिंडावतोय, सांगतोय. पण कुठंतरी चुकला ह्यो फिरताना तरी म्हणतो हे साईजा थांब, इथं नको काय करतो. आणि तोही म्हणतो बरोबर आहे तुझं. शेतीमध्ये बऱ्याचदा तुम्ही आहे, शेती आता करता, पण त्यांच्याबरोबर कधी असा किती वेळा योग येतोय की असं शेतीमध्ये काम करण्यात? शेती बोली त्याच्याबरोबर त्याला मी घरी बोलावला, रानात न्याला, आवता उभा केला. म्हणलं का ही शेती आहे तर अन्न मिळेल, अन्न नाही मिळालं जगणार कशावर. मग त्याला कुळवा उभा केला, नांगरी धरायला लावली, शाळू उपटायला लावला, होरडा भाजून खाया घातला. पण म्हणला हां. मग आम्ही एक ही काढलं, म्हणलं बैल असेल, आजकाल बैल राहिला नाही. जनावराला बैल म्हणजे शेतीला बैल असेल तर चालतं. आता अवजारं निघाली, यंत्रसामुग्री निघाली. मग सगळं म्हणला थांब, ह्या बैलांचा ह्यांचं आपण एक बिंदूर काढू, आऊत कसं चालतं दाखवू, ही पुढच्या पिढीला कळणार नाही. त्याचं बी योग्य होतं. मी त्याला गाडीत बसवलं, बैलगाडीचा आनंद दिला. तो आला की माझ्याकडं आनंदात राहतो, आनंदात आम्ही आपलं तिथं मजा मारतो. खरं तर स्वतः अभिनेते सयाजी शिंदे पण आहेत. बऱ्याच वर्षाचा त्यांचा एक प्रवास आहे यांच्यासोबतचा, आपण त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत. सर, खरं तर खूप मैत्रीची तुमच्या चर्चा आहे, महाराष्ट्रात संपूर्ण चर्चा आहे. कसं बघता या मैत्रीकडं? काय मुळात या अख्ख्या समाजाचा एक मला दोष काय वाटतो की कोणतरी पैसे कमवायला लागला म्हणजे मोठा झाला, हे अतिशय गैरसमज आहे. माणूस श्रीमंत नसतो, माणसाच्या डोक्यात हवा असते. श्रीमंत म्हणजे काय, तो काय दगड का सोनं खाऊन जगतो काय? अन्न खाऊन जगतो ना, मग ऑक्सिजन घेऊन जगतो ना. आता शेतकरी कमवतो तर शिवबा गरीब लहान बागा असं काय संबंध आहे? तो पण श्रीमंतच आहे, मी पण श्रीमंतच आहे. श्रीमंतीची व्याख्या जी मुळात आहे ना, तो आपल्याला लफडं आहे समाजाचं. त्यामुळे मला तसं काय वाटत नाही हा छोटा मोठा काय रे. आम्ही लहानपणी होतो तसं आत्ता पण तसंच आहे. पुढं काय गाडी आली तर काय, गाडीपेक्षा त्याच्या डोंगरात पळायला लागला तर माझ्यापेक्षा जास्त पळेल तो. मग चांगला कोण? माझं HDL लेवल आणि LDL लेवल जर काढलं तर त्याचं जास्त चांगलं भरेल ना. मग श्रीमंत कोण? त्यामुळं नेहमी समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा गरिबी म्हणजे त्याच्याकडे काही नाही असं नाही. अन्न पाणी मिळत नसलं, कपडे तर मिळतच नाही, त्याला गरीब म्हटलं. पण जनरल खाऊन पिऊन सुखी आहेत माणसं ती श्रीमंतच म्हटली पाहिजे ना. हे एक्स्ट्रा लय पैसे असणं
4 गाड्या असणं म्हणजे हे रोग आहे. म्हणजे तुमच्याकडे एका गाडीची गरज असताना तुमच्याकडे 4 गाड्या आहेत, एक घराची गरज असताना 10 घरं आहेत, म्हणजे तुम्ही रोगी माणसं आहात. आणि अशा रोगी माणसांची आपल्या देशात जगात संख्या जास्त आहे. त्यामुळं जगात गरिबीत गरिबी वाढण्याकडे कल जो आहे, माणसाला पिळवणुकीकडे जो कल आहे तो एक्स्ट्रा करण्याकडे आहे. म्हणजे माझा असा अनुभव आहे की झाडाला मदत करायची म्हणलीत 10,000 द्या म्हणलं तर नाही, पण 10 लाखाच्या टाईल्स घरी लावायच्या तर सांग बाथरूमला बिचारा आता 10 लाखाच्या टाईल्स लावल्या. अरे काय बोलतोय तू? तर त्या अर्थानं बघितलं पाहिजे श्रीमंत. आमचं कसं काय एकदम भूमिका क्लिअर आहे, जगण्याची भूमिका क्लिअर आहे. आनंदात जगायचं, आपल्याला आनंदात राहायचं आहे, सुख समाधानात राहायचं आहे. जन्माला आलं तर लोकांना आनंद सुख समाधान देता आलं तर द्यायचं, पण मुळात आपल्याकडे सुख समाधान आनंद असला पाहिजे. नक्की. मला सांगा, आता बऱ्यापैकी तुम्ही लहानपणापासून एकत्र आहे, कशी मैत्रीची सुरुवात काय आठवती का, की त्या दरम्यानचं तुमची कशा पद्धतीचा एक शाळेतला प्रसंग असेल किंवा काय कशा पद्धतीची एक अनुभव त्यांच्याविषयीचा? मुळात गाव म्हणजे कसं आहे ना, गावाची गोष्टच अशी बरी. गाव म्हणजे एक फॅमिलीच असते. म्हणजे चुलता हे तुकडं अगदी नात्यांची नावच सगळी हरवलीत लहानपणीतली. आमच्या लहानपणी जेव्हा शाळेत आम्ही जायचो तेव्हा शिवबा व्यायाम करायला गेलो तरी जोर काढायला मला हा शिकवायचा. पण मला नंतर आत्ता एक 8-10 वर्षापूर्वी कळलं की तो माझ्यापेक्षा 2-4 वर्षाचा मोठा आहे. कारण तो पहिली 2-4 वर्ष शाळेतच गेला नव्हता आणि आम्ही गेलो तेव्हा पहिलीला माझ्यावर तोच, पण तो 4 वर्षात मोठा होता. त्यामुळे त्याला कुस्ती खेळायला त्याला माझ्यापेक्षा यायची. मोठं डोंगरात लाकूड आणायला गेलो, हो माझ्यापेक्षा मोठं लाकूड घ्यायचा. मला वाटतं तो आमचा हिरो हा माझ्यापेक्षा ह्याला जास्त येते. मग तो मला शिकवायचा, असा जोर काढायचा, असे पैलवान खेळायचा, असा डाव मांडायचा. असं करता पण आमच्या गावाला 7वीपर्यंत शाळा होते ना. 7वी नंतर मी गेलो मावशीकडं. मग तो मला तू कुठं शिकायला गेला पुढं? म्हणजे गावीच होतो. मग जरा कन्यारला, मग सातारला असं करायला गेलो. आमची गावात धरणात जमीन गेली होती, त्यामुळे आम्ही विस्कटलो पिटलो. नंतर मला पिक्चरची आवड सुरू झाली. आम्ही गावात नाटकं केली बरोबर. पण नंतर बराच काळ मध्ये गेला, पण आम्हाला खूप वर्षातून 1-2दा भेटायचो. म्हणजे यांना पण अभिनयाची आवड आहेच का? नाटकात माझ्याशिवाय भारी काम करायचा. हो, गावात यात्रेला नाटकं करायचो तेव्हा हे दिग्दर्शक असल्यासारखं आम्हाला शिकवायचं कसं बोलायचं. प्रॉम्प्टिंगवर बोलायचो, पण ह्याचा तो आवाज वेगळा आहे ना, आहे की नाही? तो एकदा मला वाटतं मामाचा का कुठला रोल केला तो असं हसत यायचं की त्याला टाळ्या वाजवायच्या आणि आम्ही मुख्य रोल कुठला तरी करत होतो तेव्हा. अशा गोष्टी नक्कीच. काय मग ह्या पुढील काळात म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही फिरलेला पण आहे, कसा अनुभव आहे त्यांना बऱ्याच ठिकाणी? कारण विमानातला एक किस्सा पण तुमचा बराच व्हायरल होतोय ते सध्या. नाही, आमच्या काळातले जिल्हा परिषदेचे शिक्षक खूप चांगले होते. गावातली माणसांना नीतिमत्ता खूप चांगली होती. हा काळ सगळं बदलत गेलाय. श्रीमंत होण्याच्याकडं जाण्याकडं, गाडी घोडं बंगले गाडी घेणं म्हणजे श्रीमंत, ह्याच्यामुळं खूप नीतिमत्ता घसरली. ती बरंच झाली. आता आमच्याकडं आम्ही विमानात फिरतो म्हणजे लय मजा केली. विमानात हा पक्का मराठीच बोलतो. काय कलकत्त्याला जाऊन काय जाऊ, अगदी तो कोणतरी जरा आगाव म्हणला बादळायचं धरून सोडायचं कशाला, हे आपलं गाव. म्हणजे हे प्युअरिटी त्याच्याकडं आहे आणि इनोसंट त्याच्याकडे जो आहे, इनोसन्स खूप चांगला आहे. म्हणजे त्याला असं वाटत नाही की आम्ही विमानातनं आलो, मग आम्ही इंडिओरमधून इकडं आलो, इथं म्हटलं मी जातो की एस टीनं गावाला. म्हटल्यावर गाडी सोडली, कशाला ती एस टीला गाडीला खर्च कर, जातो मी एस टीनं. इतका साधेपणा त्यानं तो जपून ठेवला इतक्या वयासुद्धा. नाहीतर मित्र, नातेवाईक, सगळी माणसं पैसे तुझ्याकडे म्हटलं की काय करता येईल आपल्याला, अजून काय घ्यायच्याकडून मागता येईल, अजून काय कारणं काढता येईल, ही भावना आहे ना, ती भावना नाही. आणि अशी जेन्युइन माणसं, आपले मित्र मिळणं आणि टिकवणं आणि राहणं, हा एक आनंदाची गोष्ट आहे ना. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला आहे. सध्या हिंदी भाषेची सक्तीची चर्चा चालू आहे बघा, बऱ्यापैकी हिंदी भाषेवर जास्त करून बोललं जाते. तुमचं वैयक्तिक काय मत आहे? माझं वैयक्तिक मत असं आहे की मायबोली मराठी ही मराठी म्हणजे पाहिजेच. मुलाला गम शिकवल्याशिवाय पुढच्या भाषा येत नाही. ग म्हणला की जे अक्षर तुम्ही इंग्लिशमध्ये देताय, पण गम त्याला आलं तर जी ओळखल ना तो. मग मराठी भाषा कशासाठी केली की मराठी ही सक्तीची करू नये आणि हिंदी ही सक्तीची करू. हां, हिंदी भाषा ही सक्तीची करू नये. मराठी भाषेचा आपला अभिमान आहे, आनंद आहे आणि मराठी भाषा ही राहिलीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून मराठी भाषा आहे आणि तुम्ही आत्ता आला आणि हिंदी बोला आणि ही करा, ही कुठली भाषा? आपला विरोध कायमचा राहील, कायम राहणारच. म्हणजे तुला असं म्हणायचं का की हिंदी भाषेची सक्ती करणं म्हणजे शिवाजी महाराजांच्या
हो विरोधात आहे. कधी बी आहेत की महाराष्ट्राच्या विरोधात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात हिंदी आहे. कशासाठी मराठी राज्याच्या विरुद्ध आहे असं मला हा मराठी राज्याच्या विरोधात आहे. वा वा वा. महाराष्ट्राने हे लक्षात महाराष्ट्रात घेतलं पाहिजे की हिंदी भाषा सक्तीची होता कामा नये. हे महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेने त्याला विरोध करायला पाहिजे. मराठीच कंपल्सरी करावी. 5वी 6वी 7वी नंतर थोडं जाऊ द्या की पोरगा कळतं हो त्यानंतर करा, पण आताच पहिलीपासून त्याला जर काय काय ज्ञान काय तो मराठीचं घ्यायचा आणि माय बोली मग कशात राहायची. असंच जर करायला लागल्यावर राहणारच नाही. नाही आता मी ग्रॅज्युएशन मराठीत केलेलं आहे ना, तर मराठीचा माझ्या अभ्यासानुसार तुम्ही पठारे सर, नेमाडे सर, आह साळुंके ह्यांच्याबरोबर गप्पा मारल्यानं जी समृद्धी आली, तर त्यांच्याकडून बोलण्यात असं येतं ना की शब्दकोश, ज्ञानकोश, संस्कृतिकोश हे आपल्या केतकर, जोशी ह्या काही लोकांनी लिहून ठेवलेत. मला सगळ्यांची नावं आठवत नाहीत, पण हे इतर भाषेत नाही. ते छंदशास्त्र हे मुळात मराठीतले, नंतर हिंदीत गेलं. मग मराठी श्रेष्ठ का हिंदी श्रेष्ठ? मराठी श्रेष्ठ ती नीट शिकू द्यात ना. त्यामुळं समृद्ध, मौलिक आणि अशी भाषा मराठी असताना हिंदीची सक्ती कशाला? नंतर करावं. बाकी राज्यांमध्ये शिकवताय का मराठी? हरियाणा, गुजरात, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू, आसाम इकडे मराठी भाषा कंपल्सरी करताय का? हिंदी भाषा तरी कंपल्सरी करताय का? मराठीचं काय घोडं अडलंय मराठीत. म्हणजे मुख्यमंत्र्यापासून ही कोण जे काय सक्ती करणार मला काय कळत नाही यांचं धोरण असं काय. नम्रपणे सांगू इच्छितो, हा निर्णय मागे घ्या, कृपया मागे घ्या. मराठीत तुम्ही शिकलेला असाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असाल, महाराष्ट्राबद्दल तुम्हाला प्रेम असेल तर मराठीची सक्ती मागे घ्या. मी महाराष्ट्राच्या कलावंतांच्या सगळ्यांच्या वतीने सांगू इच्छितो की तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही आमच्या राज्याचे प्रमुख आहात, तर आम्हाला पटत नाही तुमचं हे, तर तेवढं लक्षात घ्या. नक्कीच. खरं तर तुमची दोघांची मैत्री खूप छान आणि अशा शुभेच्छा तुम्हाला दोघांना देखील. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.